आपण अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट पाहतो. हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहावा. सुधारित राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजना कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाचे प्रश्न उत्तरे जाहीर. 8 मे 2026 प्रश्नोत्तरेचा खुलासा. परिपत्रकसुद्धा समोर पाहणार व्हा. हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहावा. नमस्कार मित्रांनो, चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. तत्पूर्वी आपण नवीन असाल चॅनलला आता सबस्क्राईब करा, समोरील बेल आयकॉनवर क्लिक करा. निश्चितच नवनवीन अपडेट अखिल दमन सर्कल चॅनलमार्फत सतत आपल्याला पाहायला मिळतील. पाहूया सविस्तर. 20 वर्षे सेवा पूर्ण करणाऱ्या शेवटच्या मूलभूत वेतनाच्या 50% पेन्शनचा लाभ. महाराष्ट्र शासनाने राष्ट्रीय निवृत्ती वेतन प्रणाली NPS अंतर्गत कार्यरत कर्मचाऱ्यांसाठी सुधारित राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजना लागू करण्याबाबत महत्त्वपूर्ण निर्णय घेतला असून या योजनेबाबत सविस्तर प्रश्नोत्तराची माहिती प्रसिद्ध करण्यात आली आहे. या नव्या योजनेमुळे राज्यातील लाखो शासकीय व अनुदानित संस्थातील कर्मचाऱ्यांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे. शासन निर्णय दिनांक 6 मे 2026 नुसार या योजनेची अंमलबजावणी 1 मार्च 2024 पासून लागू करण्यात आली आहे. सुधारित राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजना. या योजनेचा लाभ सध्या NPS लागू असलेल्या आणि सुधारित योजनेची पर्याय स्वीकारणाऱ्या कर्मचाऱ्यांना मिळणार आहे. कर्मचाऱ्यांना ह्या योजनेसाठी 31 डिसेंबर 2026 पर्यंत पर्याय सादर करण्याची मुदत देण्यात आली आहे. 20 वर्षे सेवा पूर्ण केल्यास 50% पेन्शन. पहा या प्रश्नाचा खुलासा. शासनाने स्पष्ट केले आहे की एखाद्या कर्मचाऱ्यांची किमान 20 वर्षे सेवा पूर्ण झाल्यास तिला निवृत्तीवेळी शेवटच्या मूलभूत वेतनाच्या 50% इतके निवृत्ती वेतन मिळेल. त्यावर महागाई भत्ताही लागू राहणार आहे. सुधारित राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजना. प्रश्न उत्तरे 26/05/07, 14/31/56. तर 10 वर्षापेक्षा अधिक आणि 20 वर्षापेक्षा सेवा असलेल्या कर्मचाऱ्यांना, कमी सेवा असलेल्या कर्मचाऱ्यांना त्यांच्या सेवाकालाच्या प्रमाणात पेन्शन मंजूर करण्यात येणार आहे. अशा कर्मचाऱ्यांना किमान 7,500 रुपये निवृत्तीवेतन मिळेल असे स्पष्ट करण्यात आले आहे. मात्र 10 वर्षापेक्षा कमी सेवा असल्यास योजनेअंतर्गत पेन्शन मिळणार नाही. सुधारित राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजना. कुटुंब निवृत्तीवेतनालाही तरतूद. सेवेत असताना कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाल्यास संबंधित कुटुंबाला कर्मचाऱ्यांच्या मंजूर पेन्शनच्या 60% इतका कुटुंब निवृत्तीवेतन देण्यात येईल. त्यावर महागाई वाढही लागू आहे. NPSमधील संचित निधीबाबत महत्त्वाची अट. या योजनेचा पर्याय स्वीकारणाऱ्या कर्मचाऱ्यांनी निवृत्तीवेतनवेळी PFRDA कडे जमा असलेल्या निधीपैकी 60% रक्कम अहरण संवितरण अधिकारी जमा करणे आवश्यक राहणार आहे. तसेच 40% निधीवर घेतलेल्या ॲन्युइटी बाबतची तपशील शासनाकडे सादर करावा लागणार आहे. शासनाकडून देय होणाऱ्या पेन्शनमधून ॲन्युइटीची रक्कम वजा करण्यात येणार आहे. सुधारित राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजना. NPSमधून आधी पैसे काढले असल्यास कर्मचारी NPSमधून पूर्वी काही रक्कम काढली असल्यास ती 10% व्याजासह परत जमा करावी लागणार आहे. अन्यथा त्या प्रमाणात पेन्शन कमी होऊ शकते. सुधारित राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजना ही राजीनामा दिल्यास पेन्शन नाही. निश्चित निवृत्तीवेतन वयापूर्वी स्वेच्छेने राजीनामा देणाऱ्या कर्मचाऱ्यांना ह्या योजनेचा लाभ मिळणार नाही. अशा कर्मचाऱ्यांना केवळ NPS अंतर्गत मिळणारे लाभ लागू राहतील असे शासनाने स्पष्ट केले आहे. सेवा योगदानाचा लाभ कायम. या सुधारित योजनेत सेवानिवृत्ती योगदान ग्रॅज्युटी लागू राहणार आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांना ग्रॅज्युटीचा लाभ मिळणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. सुधारित राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजना उच्च शिक्षण विभागालाही लागू. मान्यताप्राप्त अनुदानित शैक्षणिक संस्था, कृषी उत्तर विद्यापीठे, संलग्नित महाविद्यालय आणि कृषी विद्यापीठातील NPS धारक कर्मचाऱ्यांनाही ही योजना लागू राहणार आहे. सुधारित राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजना. 1 मार्च 2024 पूर्वी निवृत्त झाल्यानंतरही संधी. 1 मार्च 2024 पूर्वी सेवानिवृत्त झालेल्या पात्र कर्मचाऱ्यांनाही या योजनेचा लाभ मिळू शकतो अशी तरतूद शासनाने केली. वन वे स्विच सुविधाही नाही. पाहूया प्रश्नाचा खुलासा. केंद्राच्या UPS योजनेप्रमाणे या योजनेत वन वे स्विचची सुविधा उपलब्ध नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. म्हणजे एखादा सुधारित योजनेचा पर्याय स्वीकारल्यानंतर पूर्वीच्या योजनेत आता परत जाता येणार नाही. सुधारित राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजना. OPS आणि सुधारित योजनेतील मोठे फरक. प्रश्नोत्तरामध्ये शासनाने जुनी पेन्शन योजना OPS, सध्याची NPS आणि सुधारित राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजना यांची तुलना देखील दिली आहे. OPSमध्ये कर्मचाऱ्यांकडून कोणतेही अंशदान दिले जात नाही, तर सुधारित योजनेत कर्मचाऱ्यांचे 10% आणि शासनाचे 14% अंशदान कायम राहणार आहे.
सुधारित राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजना OPSमध्ये वेतन आयोगानुसार पेन्शन पुनर्रचना, राजा रोखीकरण, GPF पेन्शन वाढ, अपंग पाल्यांना पेन्शन अशा अनेक सुविधा आहेत. मात्र सुधारित योजनेत ह्या बाबीविषयी स्पष्ट तरतूद नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. कर्मचाऱ्यांमध्ये मिश्र प्रतिक्रिया. सुधारित राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजना लागू झाल्याने अनेक कर्मचाऱ्यांनी समाधान व्यक्त केले असले तरी OPS प्रमाणे सर्व लाभ या योजनेत नसल्याने काही कर्मचारी संघटनांकडून नाराजी व्यक्त केली आहे. विशेषतः पेन्शन पुनर्रचना, GPF रोखीकरण, वयोमानानुसार पेन्शन वाढ यासारख्या मुद्द्यावर अधिक स्पष्टता देण्याची मागणी होत आहे. तसेच हे पूर्ण परिपत्रक अखिल दामोदर क्लासेसच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे, तिथून डाउनलोड करू शकता. हा व्हिडिओ उपयोगी वाटला तर लाईक, शेअर आणि अखिल दामोदर क्लासेस चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट्स करा, मित्रांना शेअर करायला विसरू नका. असेच नवनवीन अपडेट आपल्यापर्यंत सहज पोहोचतील.